मंडळी, रंगमंचावर आगमन होताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात स्वतःचं अस्तित्व एका क्षणात निर्माण करून संपूर्ण रंगमंच ताब्यात घेणं म्हणजे काय? म्हणजे ज्याला आपण एका बाजूला स्टेज ओन करणं म्हणतो, ते स्टेज ओन करणं म्हणजे काय? केवळ स्टेज ओन करणं नाही, तर संपूर्ण नाट्यगृहात अत्यंत शांत प्रसन्नता निर्माण करणं म्हणजे काय? पॅशन, डिव्होशन याचा खरा अर्थ काय? तन मन धन अर्पून काम करणं म्हणजे काय? आणि सगळ्यात महत्वाचं, नाटक म्हणजे मी एकटा नाही, तर पडद्यामागच्या सगळ्या कलाकारांसह संपूर्ण टीमवर्क म्हणजे नाटक असतं, असं म्हणणारे ते, त्या सगळ्याला अर्थ देणारे ते कोण आहेत ते आजच्या काळातले? मंडळी, हे जे कोणी आहेत ना, त्यांना मी 6 नोव्हेंबर 2022 साली एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र फेसबुकवर शेअर केलं होतं. ते पत्र मी आत्ता वाचणार आहे. पण हे कोण असतील असं तुम्हाला वाटतं? ते कमेंटमध्ये प्लीज सांगा ते नाव. ते पत्र मी आता वाचणार आहे, कारण त्यांना आता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. अत्यंत मराठी मनात, मराठी हृदयात, नाट्यवेड्या रसिक मनात अत्यंत असं घर निर्माण केलेले हे कलाकार. मंडळी, त्यावेळी म्हणजे 6 नोव्हेंबर 2022 साली मी त्यांना पत्र लिहिलं, तेव्हाचं कारण वेगळं होतं आणि आज मी हे पत्र वाचते तेव्हाचं कारण वेगळं आहे. अर्थात तेच पत्र मी वाचणार आहे आणि शेअर करते आहे. ते पत्र कशासाठी तेव्हा लिहिलं होतं आणि आत्ता का वाचते आणि ते कोण आहेत हे सगळं सांगतेच आहे. पण त्यापूर्वी माझी नेहमीची अत्यंत नम्र विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या मित्रपरिवारात, आप्तस्वकीयात याच्या व्हिडिओ लिंक्स आवर्जून प्रेमाने शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार. वाचन वेळच्या आजच्या या विशेष भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. मंडळी, आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे की या सगळ्या गोष्टींचा अर्थ सांगणारे म्हणजे डिव्होशन म्हणजे काय, पॅशन म्हणजे काय, स्टेज ओन करणं म्हणजे काय, तन मन धन अर्पून काम करणं म्हणजे काय, आणि आपल्या सहकलाकारांबरोबरच बॅकस्टेज आर्टिस्टना सुद्धा आधार देणारे, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे ते कलाकार म्हणजेच प्रशांत दामले. प्रशांत दामले सरांना मी 6 नोव्हेंबर 2022 साली पत्र लिहिलं होतं, कारण त्या दिवशी ते त्यांच्या एकूण कारकिर्दीतला 12,500वा नाटकाचा प्रयोग करणार होते. 12,500वा प्रयोग ते करणार होते आणि त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारं असं पत्र मी लिहिलं होतं आणि ते फेसबुकवर शेअर केलं होतं. तेच पत्र मी आता वाचणार आहे. फक्त आता वाचण्याचा हेतू हा आहे की त्यांचा आज वाढदिवस आहे. आता त्यानंतर त्यांच्या नाटकाचे 13,333 प्रयोग झालेत. 2022 सालातलं ते पत्र आहे. त्यानंतर त्यांच्या नाटकांच्या प्रयोगांची संख्या वाढून ती 13,333 झाली आहे. तेही सगळं सेलिब्रेट केलं आपण रसिकांनी. तर ते पत्र आता मी वाचते. चला, पत्र वाचूया आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. साखर पेरणारा माणूस, प्रशांत दामले. प्रिय, अत्यंत प्रिय, अत्यंत अत्यंत प्रिय, अत्यंत रसिक प्रिय, विनोदवीर, विनोदाचा बादशहा. अजून काय काय विशेषण लिहू तुमच्या नावामागे? अरे हाय काय नि नाय काय, विशेषण पाहिजेतच कशाला आता, नावच विशेष आहे आपलं. ते काय ते, हा बस नाम ही काफी आहे. वन अँड ओनली प्रशांत दामले.
हो हो, तुमच्या नावानंतर पुढे मला सर असं लिहायचंच होतं. पण तुमचं नाव लिहून पूर्ण होतंय, तोच एवढा टाळ्यांचा कडकडाट ऐकू यायला लागला ना, की आता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, असं कुणीही न सांगता आपणहून टाळ्या वाजवणारे नाट्यवेड्यांचे प्रसन्न आनंदी चेहरेच दिसायला लागले. अगदी निष्पाप, निरागस, गोड बालकासारखे शांत, आनंदाने हसत खेळत टाळ्या वाजवणारे चेहरे. सर सर आजकाल कुठे मिळते एवढी संधी आपणहून टाळ्या वाजवण्याची, आणि तेही हसत खेळत. म्हटलं या निरागस हसण्याचा आणि टाळ्यांचा सुरेल स्वर ऐकूया, त्याचा मनसोक्त आनंद घेऊया आणि नंतर सर लिहूया. प्रशांत सर, प्रथम तुम्हाला मनापासून मन भरून खूप खूप शुभेच्छा. आज 6 नोव्हेंबर 2022. आज म्हणजे तेव्हा पत्र लिहिलं होतं तेव्हा ची तारीख आहे ती 6 नोव्हेंबर 2022. तुमच्या नाट्य कारकिर्दीतला 12,500वा विक्रमी प्रयोग सादर करत आहात. खरं सांगू सर, आपल्या घरातल्या एखाद्या शुभ कार्याचा जसा आनंद होतो ना, तसा आनंद होतोय. केवळ मलाच नाही, तर प्रत्येक मराठी मनच आनंदलंय सर. म्हणतात ना की पेरिले ते उगवले, तेच आहे हे. तुम्ही आम्हाला एवढा निर्भेळ, निर्मळ आनंद दिलाय की तोच आनंद आज तुमच्या प्रती मराठी मनात रुजलाय आणि अथांग पसरलाय. तुम्हाला खूप साऱ्या आभाळभर शुभेच्छा सर. पॅशन, डिव्होशनला समानार्थी शब्द कोणता? वर्कहोलिक म्हणजे काय? तन मन धन अर्पून काम करणं म्हणजे काय? अशा काही प्रश्नाचं उत्तर मराठी रसिक अगदी 0 सेकंदात प्रशांत दामले असंच देईल हे नक्की. ऑफिसचं काम असो की कला प्रांतातलं, पाट्या टाकण्याच्या जमान्यात तुम्ही पॅशन डिव्होशनचे अर्थ अगदी हसत खेळत दाखवून दिलेत, समजावून सांगितलेत. देवानं माणसाचं कमरेखालचं शरीर हे विनोद निर्मितीसाठीच निर्माण केलंय, अशी गोड दृढ समजूत करून घेऊन परमेश्वराप्रती अत्यंत कृतकृत्य म्हणून दृढ श्रद्धा बाळगून विनोद निर्माण करण्याच्या आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, गंभीर मराठीत त्याला कट थ्रोट कॉम्पिटिशन असं म्हणतात. या आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात तुमचा विनोद मात्र कधी कमरेखाली उतरला नाही सर. आणि काय आश्चर्य, तरीही मराठी माणूस अखंड हसत राहिला, हसतोय, हसत राहील. नव्हे, अखंड एकमेकांबरोबर हसत राहिला. एकमेकांना न हसता हसण्याचा आनंद उपभोगू शकला तुमच्यामुळे सर. साधा सरळ विनोद करत हसत खेळत मजा करू शकला, म्हणून मराठी मन आज आनंदलंय तुमच्यासाठी. सर, कोणत्याही क्षेत्रातलं माणसाचं कर्तृत्व हे लोकांपर्यंत पोहोचतच. कर्तृत्वाने माणूस मोठा होतोच, पण माणूस म्हणून जगणं आणि लोकांपर्यंत पोचणं हे फार थोड्या माणसांनाच जमतं. रंगमंचावर वावरत असताना सहकलाकारांना सांभाळून घेणं काय, अथवा रंगमंचा मागे काम करणाऱ्या साथीदारांना मदत करणं काय, हा तुमच्यातला माणूस आम्हाला केवळ जगण्यातला आनंदच नाही, तर एक माणुसकीची दृष्टीही देतो. आता तुम्हीच सांगा प्रशांत सर, सुख म्हणजे अजून काय असतं? खरंखुरं आयुष्य जगायला अजून काय लागतं? अरे, हाय काय आणि नाही काय, सुख म्हणजे हेच तर असतं ना सर. हा काय बरं ते हे आपलं ते हा अजून अजून सर तुमच्यासाठीची विशेषणं संपलीच नाहीत, संपणारच नाहीत म्हणा.
तुम्ही रक्तात नाटक भिनलेला माणूस आणि साखर पेरणारा माणूसही तुम्हीच. मराठी रंगभूमीसाठी रिअल हिरो ऑफ द मिलेनियम तुम्ही आहात. मराठी रंगभूमीचा अभिमान, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्राची शान तुम्ही आहात. सर, तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना अत्यंत निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि आयुष्यात अखंड आनंद सदैव परिमळत राहो, हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. हे एवढंच पत्र होतं तेव्हा लिहिलेलं. सरांचा वाढदिवस आहे, प्रशांत दामले सरांचा वाढदिवस आहे. प्रशांत सर, तुम्हाला तुमच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, प्रशांत सरांना लिहिलेलं हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे आवर्जून मला कमेंट करून सांगा. मी पत्र लिहिलं तेव्हा तो 12,500वा प्रयोग होता सरांच्या नाट्य कारकिर्दीतला. त्यानंतर आता 13,333 प्रयोग, आणि आत्ता मी हे पत्र वाचेन तोपर्यंत अजून झालेले असतील. सो असेच विक्रम सरांकडून होत राहू देत आणि सरांचा तो निर्भेळ आनंद देण्याचा प्रयोग सदैव यशस्वी होऊ दे. सर, परत एकदा तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.